चला बसा बसा लवकर. बसले का काय धरून बसा. आता आपण निघलेलो आहे. किरण भाऊच्या गाडीची चावी तुटली होती त्याच्यामुळे आपण चावी आणायला घरी गेलो होतो. घरून आता आलेलो आहे. आता सध्या तर गाडी आणायला गाडी पंपावर लावायची चाललो आहे आम्ही सध्या. तेव्हा तिथे गेलो चाललो गाडी. ती चावी आणली ती पण थोडी वाकेलच आहे. कधी पण मोडू शकते ती सांगता येत नाही. पाहू पुढं जाऊन बनवावं लागेल चावी आम्हाला. एखाद्या चावी अटॅचकडे जाऊन ना आम्हाला ती चावी बनवून घ्यावं लागेल. किरण भाऊने आम्हाला आता फोन केला का जसं काय त्याचं कुठं भांडणं झालं काय ते फील्डमध्ये आलो त्यावेळेस काय सेफ्टी वेफ्टी काहीच नव्हतं आमच्याकडं. मी मागे मयूर होता सगळं. आम्ही दोघं आलो होतो. तिकडे गेलं कळालं किरण भाऊच्या गाडीची चावी तुटली. तर पेट्रोल टाकायला गेले होते. त्यांनी पेट्रोल टाकलं पण त्यांची चावी तुटली ती. आता सध्या गाडी पंपा उभी ती बनवू नका म्हणजे आपण उघडच आहे. आपल्याला जायचं आहे. ती बघा किरण भाऊची गाडी पुढे आहे. किरण भाऊची गाडी पुढे ती बघा गाडी. ते बघा तुम्ही पाहू शकताय. हे बघा हे असं जुगाड लावायला पाहिजे नाही. असं पाहून घ्या तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला तुमच्या वेळेस तुम्हाला झालं तुम्ही करू शकताय. एकदम सावकाश एकदम दाबून असं तू दाब नाही आहे. तिची घालून पाहिजे चावी दुसरी घालला नंबर इथलं पो. हे वाकडं होईल ना त्याच्यामुळे ते पण चावी बसली नाही बसत नाहीये. ते पूर्णपणे वाक केले. तर मी आलो घेऊन. आता ती चावी दगडान टाकायची मग ती चावी सरळ करायची आम्हाला सध्या. बघा या असे जुगाड लावा लागत त्या टायमिंगला. काही नसलं काही जुगाड लावून ते करावं लागते. बघा हा भाऊ मयूर तो काय आपल्या संग ब्लॉकमध्ये असतो. तो पण कधी कधी काढतो पण सध्या तो काढत नाही आहे. त्यांनी त्या चावीची पुरी वाट लावून टाकली. पुरी चावी वाकवली सरळ होती. इकडे इकडे फिरव इकडे त्याच्या फिरव दाबून फिरव झाकणाच दाबून मग फिरव. ती पिळती असंच हे बघ ठेवून द्यायची तशी चालू करून घेतो का. ती पिळती रे नको नको चावी करून आणायची का पण आधी. ओके चला आता सध्या गाडी चालू झाली आहे. आपण चाललेलो आहे चावी बनवायला. निघलो आहे इथून आत्ता. चला आता किरण भाऊ संघ पेट्रोलच्या टाकीत झाकण एकदम मोकळेच आहे. भाऊने भरपूर पेट्रोल टाकले. गाडी आदळी तरी पेट्रोल टाकीतून बाहेर निघू शकते. एवढं पेट्रोल टाकेलं आहे एकदम. टाकी झाकण एवढी भरलेली आहे का बाजू जवळपास 7-8 लिटर गाडी होती. किरण भाऊच्या मागे 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 आपण जाणार इथून जास्तीत जास्त 3 किलोमीटर आहे फक्त. काही लांब पण नाही. 3 किलोमीटर आहे फक्त. पूर्ण
गाडीचा पण इश्यू झाला. मला पण आज थोडं जायचं होतं बाहेर, पण इकडं हे असं झाल्यामुळं मग किरण भाऊ काही यावं लागलं. तिकडं काही जाणं झालं नाही माझं. पूर्णपणे 12 वाजलेलं आहे. मला 12:30 वाजेपर्यंत बोलवलं होतं, पण माझं काही जाणं झालं नाही. त्याच्यामुळं मग मी आता इकडंच किरण भाऊ संघ ॲक्च्युअली जाणार आहे त्यांच्या गाडीची चावी बनवण्यासाठी. आणि तिथून पुढं पण आता किरण भाऊ त्यांची गाडीची चावी वगैरे झाली का मग आम्ही पुढं पण जाणार आहे. तशी एक लांबचा ब्लॉक वापर करण्याचा मी तयार करण्याचा विचार केला आहे. तर आम्ही अजून थोडं पुढं जाऊ शकतो. तुम्हाला नजारा पण दाखवतो आमच्याकडं. इकडं पाऊस झाल्याने इतका सुंदर परिसर होता असताना जेणेकरून तिथं माझं फ्रेश वाटतं. अच्छा अक्षय भाऊ पण आलाय. अक्षय भाऊ कॉलेजला गेला होता का? इकडे हा अक्षय भाऊने बोलला अक्षय भाऊ का जाऊन येऊ आपण एकदा. राहिलाय अक्षय भाऊ त्या मागून गाडी पण गाडी उडवून देऊ करा अक्षय म्हणजे तिकडे काय त्याला सुट्टी. हो आम्ही तसे पण मोकळच राहतो. कुठे पण हा दुसरी बाहेर राहणार आहे. तुला यायचं आहे का? प्लॅन नाही एवढा बाहेरचा, पण मग गेलं गाडी जिकडे निघते तिकडे निघतो आम्ही डायरेक्ट. जिकडे गाडी सोबत राहत तिकडे पुढं चल जाऊ का रे. चला किरण भाऊ गेला नाही पुढं. आता आपण आपल्यासाठी काही इकडे काही राईट वगैरे निघायला कोणी मुलं नाही. हो भाई किरण भाऊ स्टिंग घेतोय. किरण भाऊनी स्टिंग घेण्यासाठी बोलवलंय. स्टिंग वगैरे घेऊ मग आपण पुढचं ब्लॉग कंटिन्यू करू. किरण भाऊला असं टेन्शनच नाही. त्याच्या गाडीचं एवढं तुटलं आहे झाकण उघडं आहे. स्टिंग पाजली गाडीला आणि तो म्हणतो टेन्शन गेलं वापस. हे बघा किरण भाऊ स्टिंग घेतो डायरेक्ट. स्टिंग घेऊन आपण सध्या 2 स्टिंग द्या. स्टिंग यार रावदी अय ती वाकेला अजून मोडून टाकशी डायरेक्ट तू तिला. दोन सर मयूर मी मागाशी हे केलं त्याने मला बसू दिलं नाही. ते बघा आपली लालपरी ही TVS रायडर नाही होतं TVS आहे ती. पुढचा ब्लॉक आपण नंतर स्टिंग वगैरे पेलो का मग त्यानंतर आपण पुढचा कंटिन्यू करू. तर मित्रांनो आपण स्टिंग वगैरे घेतली आहे आणि आपण आता इथून पुढं ब्लॉग कंटिन्यू करू. आपल्याला लांब नाही जाणार आहे. फक्त किरण भाऊ संघ त्यांच्या गाडीची चावी बनवण्यासाठी त्यांच्यापर्यंत जाणार आहे. तिथून परत आपण तिथं आपला ब्लॉग संपणार आहे. तिथून पुढं आपण ब्लॉग हे जे लोक आहे त्यांना कोण सांगणार आहे झाडं तोडू नका. त्यांना किती पण सांगितलं तर ते झाडं तोडायचं काय सोडणार नाही. हे बघा किरण भाऊ आपल्या पुढं आता आपण आता कॉलेज सुटलेलं आहे. कॉलेज भेटतील तुम्हाला रिॲक्शन बघायला भेटतील मुलींची. रिॲक्शन भेटू शकते. कॉलेज सुटून जवळपास असेल
थोड्याफार, कारण की काही मुली बाहेरच्या पण येत असतात. घेतले तर आपल्यासाठी मस्तच आहे, वॅक्सन जर भेटले तर. पण आपण आपली गाडी सध्या जास्त पळवत नाही, कारण की आपल्या गाडीचा मागचा टायर जो आहे तो पूर्णपणे जो संपलेला आहे, म्हणजे त्याला नक्की राहिलेलं नाही. आपण आपली गाडी लय पण पळू शकत नाही. हे असं नाही. आपण आता चालू आहे बाजार जिथे भरतो तिथे जायचं आहे आपल्याला आता. रिॲक्शन बघा फार मित्रांनो. RC कर ना RS, माय फेवरेट बाईक. माझी एकदम RS जी आहे गाडी जी आहे ती आपली एकदम फेवरेट गाडी आहे. आणि आपलं एक ड्रीम आहे, ती आहे ZX10R. आपल्या घ्यायचं आहे. आपण सध्या आता पहिले पेट्रोल टाकून घेऊ, पंपावर जाऊन पेट्रोल वगैरे. तू बसून राह रे, तुला दाखवतो मी कसं आहे ते. हां आधी का तू आपण कुठे पेट्रोल टाकू. हां पानोडी पिंपळे. युट्यूबला आहे का? हो. किती सबस्क्रायबर नाही, आताच नवीनच आहे. हो 200 जातं. सुट्टे जा नाही ना, मग एक करा अजून 40 टाका मग त्याच्यामध्ये, म्हणजे 250 होऊन जाईल. 210 टाकलं होतं आधी. 40 म्हणजे 250 होऊन जाईल तिला. त्यांना पण खूप मजा यायला पाहिजे. अख्खे 500 होऊन गेलं तर सुट्टे पैसे ठेवावं लागतील भाई. आपले पण भरपूर असते, पण मग मी पळल्यामुळं ते नाही जमलं आहे का नाही. आणि ते जाऊ दे, ते झालं व्हिडिओ काढलं ते बॅ नाही का, व्हिडिओ काढले ते व्हिडिओ पण आपला जो ब्लॉगचा कॅमेरा जो आहे त्याचं HD कार्ड आहे, ते HD कार्ड डायरेक्ट पूर्णपणे ब्लॉक होऊन गेलं बरं का. HD कार्ड आहे ब्लॉक झालं, त्याच्यामधले संपूर्ण जवळपास भरपूर व्हिडिओ होते, पूर्णपणे व्हिडिओ गेले. आता आपला किरण भाऊ कुठे गेला हे आपण आता पुढे रे हा दिसतोय हे बघा रिक्षावाले बार डायरेक्ट बोळीच घुसायला लागले आता सध्या. हे बघा आता सध्या चावी बनवणार आहे इथं. आता आपण किरण भाऊच्या गाडीची चावी बदाम बनवणार आहे. आपली काही गाडी लावून आता आपण इथे थांबू, थोडा ब्रेक घेऊ आपण सध्या.
हे बघा सध्या ते चावी बनवणार आहे. हे बघा आता ही चावी कशी बनवतील. आरसी बुकचे हे बघा चावी बनवण्यासाठी आरसी बुक पण लागतं, कारण की त्यांच्याकडे चोरी केलेल्या चाव्या पण येऊ शकतात. त्यामुळे ते आरसी बुक मागतात. 2 मिनटं तिकडे आरसी बुक मागतात. त्याच्यामुळं हवे मयूर होय किंवा आपल्या संघ असतो, कायम असतो माझ्या संघ. रोज संध्याकाळी मला बोलीत असतोय. रोज संध्याकाळी येत नाही लायसन झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स. बरं तू आहे का दे ते पटापट उद्या बनव. मी म्हटलं होतं ना आरसी बुकचे फोटो काढलेले त्यांनी. तुला गाऊन घ्यायचं चावी बनवण्यासाठी त्यांना गाऊन घ्यायला हे जे लागत असतं. गाऊन घ्यायचं. आरसी बुक वगैरे घेतला आहे, नंबर चेक केला आहे. आता ती चावी बनवणार आहे ती सध्या. पण बघू सध्या कशी. हे बघा आमचा मयूर किंवा आपला संघ आलो पण लय उचा पात्या त्याला. तो कधीच गप बसत नाही. असा झाड कुलूप लागत भाई, काही ना काही चालूच असतं तुला. नळा लावायचं, नळाचं पाणी अहो ते लांब चावी कुठे दुसरी तुमच्याकडे सगळ्याच्या हे निवडत होतं. कोणी चावी एकच आहे, फक्त थोडी बेरत आहे ना. त्याला आता आपण स्टोप घेऊ वगैरे. त्याला आता चावी बनवण्यासाठी भरपूर टाईम लागेल.